आज आपण या व्हिडिओमध्ये शब्दयोगी अव्यय कसा ओळखायचा किंवा शब्दयोगी अव्ययाची उदाहरणं कशी तयार करायची हे बघणार आहोत. तर आपल्याकडे काय सेंटेन्सेस आहेत त्याच्या थ्रू आपण बघूया. आई माझ्यासाठी जेवण बनवते. आता उत्तर काय येणार आहे म्हणजे शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन काय बनणार आहे याचं? साठी. का बनणार आहे? कारण याचं डेफिनेशन आहे शब्दयोगी अव्ययाचं. जो शब्द नाम आणि सर्वनामाला जोडून येतो तो एकटा कधीच येत नाही अशा शब्दाला काय म्हणतात तर शब्दयोगी अव्यय. आता सेकंडमध्ये आहे मी राहुल सोबत खेळतो. आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे? सोबत. का? कारण राहुल काय आहे? आपलं नाम आहे. थर्ड आहे पावसामुळे रस्ता ओला झाला होता. आता पाऊस हे काय आहे? नाऊन येणार आहे आणि त्याला जोडून दुसरा कुठला शब्द आलेला आहे? मुळे. त्यामुळे हा जो मुळे आहे हा आपला काय होणार आहे? शब्दयोगी अव्यय. फोर्थ आहे अभ्यासाशिवाय काहीच नको. अभ्यास हे पण काय आहे? आपलं नाम आहे आणि त्याला जोडून कोणता दुसरा शब्द आलेला आहे? शिवाय. त्यामुळे हा जो शिवाय आहे हा काय बनणार आहे? आपला शब्दयोगी अव्यय. टेबलावर पुस्तक आहे. टेबल नाउन होणार आहे आणि वर काय होणार आहे? आपला शब्दयोगी अव्यय. तुम्ही माझ्या बरोबर चला. बरोबर हे काय असणार आहे? शब्दयोगी अव्यय असणार आहे आणि माझ्या हे काय आहे? आपलं तर सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन आहे.